नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या 8वा वेतन आयोग हा सर्वात चर्चेचा विषय आहे. 1 जानेवारी 2026 पासून या आयोगाच्या शिफारशी लागू होणे अपेक्षित आहे. पण अचानक एका जागतिक संकटामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते संकट म्हणजे इराण आणि इस्रायलमधील संघर्ष. या युद्धामुळे 8व्या वेतन आयोगाला उशीर होणार का? पगारवाढीवर याचा काय परिणाम होईल? चला आजच्या या व्हिडिओमध्ये याचे सविस्तर विश्लेषण करूया. इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. भारत हा कच्च्या तेलासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्यास भारतात वाहतूक खर्च वाढून महागाई वाढण्याची शक्यता असते. जेव्हा महागाई वाढते तेव्हा सरकारला आपल्या वित्तीय तुटीवर फिस्कल डेफिसिट नियंत्रण ठेवणे कठीण जाते. यामुळेच सरकारी कर्मचारी संघटनांमध्ये अशी भीती आहे की सरकार आर्थिक टंचाईचे कारण देऊन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला विलंब करू शकते. आता आपण वस्तुस्थिती समजून घेऊया. केंद्र सरकारने आधीच 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे. या आयोगाला आपला अहवाल तयार करण्यासाठी साधारण 18 महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. नियमानुसार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग येतो. 7वा वेतन आयोग 2016 मध्ये आला होता. त्या हिशोबाने 2026 मध्ये नवीन वेतन श्रेणी लागू होणे तांत्रिकदृष्ट्या गरजेचे आहे. सध्या तरी केंद्र सरकारने या टाइमलाईनमध्ये कोणताही बदल करण्याचे अधिकृत संकेत दिलेले नाहीत. कर्मचारी संघटना केवळ वेतन आयोगाचीच वाट पाहत नाहीत, तर त्यांच्या काही प्रमुख मागण्याही आहेत. सर्वात महत्त्वाची मागणी आहे फिटमेंट फॅक्टर. कर्मचाऱ्यांची मागणी आहे की फिटमेंट फॅक्टर 3.0 असावा, ज्यामुळे किमान वेतनात मोठी वाढ होईल. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना OPS लागू करण्याबाबतही दबाव वाढत आहे. सरकार सध्या या मागण्या आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला आर्थिक दबाव यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. थोडक्यात सांगायचे तर जरी इराण इस्रायल संकटामुळे अर्थव्यवस्थेवर थोडा दबाव असला तरी 8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया पूर्णपणे थांबण्याची शक्यता कमी आहे. सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांची वाट पाहावी. तुम्हाला काय वाटते? युद्धामुळे खरोखरच वेतन आयोगाला उशीर होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.